श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले शकुंतलोपाख्यान पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन पुढे सांगू लागले, योग्य समयी कौसल्येने म्हणजेच अंबिकेने जन्मांध पुत्राला जन्म दिला. त्यानंतर देवी सत्यवती आपल्या दुसऱ्या सुनेशी म्हणजे अंबालिकेशी बोलली आणि तिने पूर्वी अंबिकेच्या बाबतीत केले होते त्याचप्रमाणे व्यास महर्षींना पुन्हा आवाहन केले. सत्यवतीच्या आवाहनाप्रमाणे व्यास महर्षी अंबालिकेकडे गेले. त्यांचे दर्शन होताच अंबालिकासुद्धा एकाएकी म्लान झाली आणि पांढरी फटक पडली. भीतीमुळे ती विषण्ण झाली आहे आणि पांढरी फटक म्हणजे पांडू संकाशा पडली आहे. हे पाहताच सत्यवती पुत्र व्यास तिला म्हणाले, मी विरूप म्हणजे कुरूप आहे असे दिसताच ज्या अर्थी तू पांढरी पडलीस म्हणजे पांडुत्व मापन्ना त्या अर्थी तुझा पुत्रसुद्धा असाच पांडू म्हणजे पांडुरका निपजेल आणि पांडू हेच त्याचे नाव पडेल असे बोलून व्यास महर्षी तेथून बाहेर पडले. आपला पुत्र शयनगृहातून बाहेर पडत असता सत्यवतीला दिसला आणि तिने त्याला वृत्तांत विचारला आणि व्यास महर्षींनी सुद्धा तिला अंबिकेच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलाच्या पांडुरवर्णासंबंधी सांगितले. यानंतर सत्यवतीने त्याच्याजवळ आणखी एका पुत्राची याचना केली आणि व्यास महर्षींनी मातेला होकार दिला. नंतर दिवस भरल्यावर अंबालिकेने दैदिप्यमान आणि सुलक्षणी अशा पांडुरवर्णाच्या पुत्राला जन्म दिला. या पांडूपासून मोठे पराक्रमी असे 5 पांडव जन्माला आले. यानंतर थोरली सून अंबिका ऋतुस्नात झाली असता व्यास महर्षींनी तिच्याशी समागम करावा असे सत्यवतीने ठरविले आणि त्याप्रमाणे तिने योजनाही केली. पण व्यास महर्षींचे रूप आणि त्यांचा गंध आठवल्याबरोबर देवकन्येप्रमाणे रूपवती असलेल्या अंबिकेने भीतीमुळे व्यास महर्षींशी समागम करण्याचे म्हणजेच त्या कौसल्येने म्हणजेच अंबिकेने टाळले. अप्सरे समान सुंदर असलेल्या आपल्या दासीच्या अंगावर तिने स्वतःचे अलंकार चढविले आणि तिने त्या दासीला कृष्णद्वैपायनांकडे पाठविले. अंबिकेने सांगितल्याप्रमाणे ती दासी कृष्णद्वैपायनांकडे म्हणजे व्यास महर्षींकडे गेली. तिने त्यांना नमस्कार केला. त्यांच्या अनुज्ञेने तिने त्यांची पूजा केली, परिचर्या केली आणि त्यांच्याबरोबर तिने समागम केला. एकांतामध्ये तिच्याबरोबर केलेल्या शृंगारामुळे कठोर व्रताचे आचरण करणारे महर्षी संतुष्ट झाले आणि ते रात्रभर तिच्याबरोबर शयन मंदिरात राहिले. पहाटे जागे झाल्यावर ते तिला म्हणाले, तू यापुढे दासी राहणार नाहीस. हे शुभांगी, तुझ्या उदरी जो विख्यात पुत्र जन्माला येणार आहे तो धर्मात्मा होईल आणि जगातील सर्व प्रज्ञावंत लोकांमध्ये तो श्रेष्ठ ठरेल. कृष्णद्वैपायनांना दासीपासून जो विदुर नावाचा जो पुत्र झाला तो धृतराष्ट्राचा आणि पांडूचा भ्राता होय. मांडव्य ऋषींनी दिलेल्या शापामुळे अर्थतत्वज्ञ आणि कामक्रोधरहित प्रत्यक्ष धर्मच विदुराच्या रूपाने जन्माला आला. अंबिकेने आपली केलेली फसवणूक आणि तिच्याऐवजी आलेल्या दासीबरोबर केलेला समागम
या गोष्टी सत्यवतीला व्यासांनी सांगितल्या. याप्रमाणे धर्माने घालून दिलेले कर्तव्य केल्यामुळे व्यास महर्षी धर्माच्या ऋणातून मुक्त झाले आणि सत्यवतीला सर्व काही हकीकत सांगून ते तत्क्षणी अंतर्धान पावले. अशा प्रकारे कृष्णद्वैपायनांपासून विचित्रवीर्याच्या 2 भार्यांच्या ठिकाणी देवपुत्रांप्रमाणे तेजस्वी आणि कुरुवंशाचा अभ्युदय करणारे पुत्र जन्माला आले. आणि मांडव्य ऋषींच्या शापामुळे धर्माला विदुराच्या रूपाने पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला. या धर्माची गोष्ट आणि त्या अणिमांडव्य ऋषींची गोष्ट आता आपण अणिमांडव्य ऋषींचे उपाख्यान या उपाख्यानात पुढे वाचूया. जन्मेजय म्हणाला, असे कोणते कर्म धर्माने केले होते म्हणून त्याला शाप मिळाला आणि कोणत्या ब्रह्मर्षींनी दिलेल्या शापामुळे त्याला शूद्र योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. वैशंपायन म्हणाले, मांडव्य नावाचा एक प्राचीन ब्राह्मण त्या काळी होऊन गेला. तो धैर्यशाली होता आणि सर्व धर्माचा ज्ञाता होता आणि तो नित्य तपश्चर्येमध्ये मग्न असे. आपल्या आश्रमाच्या दाराशी आलेल्या एका वृक्षाच्या मुळाशी बसून तो महातपस्वी मांडव्य मौनव्रत धारण करून आणि दोन्ही हात उभारून तपश्चर्या करीत असता. काही दिवसांनी चोरी करून मिळालेले द्रव्य आपल्याबरोबर घेऊन चोर त्याच्या आश्रमापाशी आले. त्यांच्या मागोमाग पुष्कळ राखणदारही आले. चोरट्यांनी आपल्याजवळचे द्रव्य भीतीमुळे त्याच्या आश्रमातच दडवून ठेवले आणि ते तेथेच लपून बसले. त्यांच्या पाठोपाठ राखणदारही आश्रमात घुसले. ऋषी दिसताच, चोर कोणत्या वाटेने पळाले ते आम्हाला सांग, त्याच वाटेने आम्ही त्यांचा पाठलाग करू, असे राखणदार ऋषीला म्हणाले. रखवालदार हे सारे विचारित असता मांडव्य ऋषी काहीही बोलले नाही. मला माहीत आहे असेही म्हणाले नाहीत आणि माहीत नाही असेही त्यांनी म्हटले नाही. नंतर राखणदारांनी त्या आश्रमाची कसून तपासणी केली आणि त्यांना दडून बसलेले ते चोर सापडले आणि त्यांनी लपून ठेवलेले द्रव्यही त्यांना दिसले. राखणदारांना त्या ऋषींचाच वहिमा आला. त्यांनी ऋषींच्या आणि चोरांच्याही मुसक्या बांधल्या आणि त्या सर्वांना त्यांनी राजापुढे नेऊन उभे केले. या चोरांना आणि त्यांच्याबरोबर या ऋषीला सुळावर चढवा, असा राजाने हुकूम केला. मांडव्य ऋषींची ओळख न पटल्यामुळे राखणदारांनी त्यांना सुळावर चढविले. त्यांच्यानंतर चोरांनी चोरलेले द्रव्य घेऊन राखणदार राजाकडे परत आले. सुळावर चढविल्यानंतरही धर्मात्मे मांडव्य ऋषी पुष्कळ काळ लोटला तरी मरण न येता तसेच जिवंत राहिले. पोटामध्ये अन्न नसतानाही त्यांनी प्राण धारण केले. मांडव्य ऋषींच्या यातनांमुळे इतर अनेक ऋषींना विलक्षण ताप होऊ लागला आणि पक्ष्यांचे रूप धारण करून ते रात्री मांडव्य ऋषींकडे गेले. नंतर आपले रूप त्यांनी प्रकट केले आणि मोठा धीर करून ऋषींना विचारले, ऋषीवर्य, सुळावर चढविण्याचे हे अत्यंत दारुण दुःख आपल्याला ज्या योगे सहन करावे लागत आहे, असे कोणते पाप आपल्या हातून घडले ते कृपा करून सांगा, आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. वैशंपायन म्हणाले, आणि मांडव्य ऋषी त्या ऋषींना म्हणाले, दुसऱ्या कोणीही माझा अपराध केलेला नाही, तेव्हा मी दोष तरी कोणाला देऊ. पुष्कळ दिवस लोटले तरी मांडव्य ऋषी त्या सुळावर यातना सहन करीत जिवंत राहिलेले पाहून राखणदारांनी ती हकीकत राजाच्या कानावर घातली. त्यांनी सांगितलेली हकीकत ऐकल्यावर राजाने आपल्या अमात्यांबरोबर चर्चा केली आणि सुळावर चढविलेल्या त्या श्रेष्ठ ऋषीची त्याने क्षमा मागितली. राजा म्हणाला, ऋषीवर्य, माझी चूक झाली. आपण कोण आहात हे मला माहीत नसल्यामुळे मी आपली अवहेलना केली.
आपली मी क्षमा मागतो. कृपा करून माझ्यावर रागवू नका. राजाने अशी मनधरणी केल्यावर मांडव्य ऋषींनी त्याला क्षमा केली. नंतर राजा ऋषींना सुळावरून खाली उतरवू लागला, परंतु त्यांच्या शरीरामध्ये घुसलेले सुळाचे टोक बाहेर निघेना, म्हणून सुळाचा शरीराबाहेरचा भाग त्याने तोडला, पण सुळाचे टोक मात्र शरीरातच तसेच राहिले. मांडव्य ऋषी तपाचरण करू लागले आणि त्या तपाच्या बळावर इतरांना दुर्लभ असलेले श्रेष्ठ लोक त्यांनी प्राप्त करून घेतले. या अघटित कर्मामुळे जगामध्ये अणिमांडव्य या नावाने ते विख्यात झाले. यानंतर अणिमांडव्य ऋषी धर्मराजाच्या म्हणजे यमाच्या भवनामध्ये गेले आणि आसनस्थ असलेल्या धर्मराजाकडे पाहून त्या आत्मवेत्या प्रभावशाली ऋषींनी यमधर्माला दूषण देण्याच्या इच्छेने विचारले, माझ्या हातून नकळत असे कोणते कृत्य घडले की ज्यामुळे मला त्याचे हे असले दारुण फळ भोगावे लागत आहे? माझ्या या प्रश्नाचे लगेच उत्तर दे आणि मग माझ्या तपाचे सामर्थ्य पहा. यमधर्म म्हणाला, अगदी लहान पाखराच्या पंखाला तू काडी टोचली होतीस. हे जे कृत्य तुझ्या हातून घडले त्याचे हे असले फळ तुला प्राप्त झाले आहे. अगदी अल्प दान दिले तरी त्याचे फळ मात्र मोठे मिळते. त्याप्रमाणे हे तपोधना लहानशा अधर्माचे सुद्धा फार दारुण फळ भोगावे लागते. आणि मांडव्य म्हणाले, धर्मराजा, हे पाप माझ्या हातून केव्हा घडले ते मला इत्थंभूत सांग. यावर धर्मराज म्हणाला, तू लहान असताना हे पाप तुझ्या हातून घडले होते. यावर अणिमांडव्य ऋषी पुन्हा म्हणाले, मुलगा जन्मापासून 12 वर्षांचा होईपर्यंत जे काही करतो तो अधर्म होत नाही, कारण धर्मशास्त्राचे आदेश समजावून घेण्याची त्याच्या बुद्धीला तोपर्यंत ताकद आलेली नसते. माझ्या हातून अतिशय क्षुद्र अपराध घडला असताना सुद्धा तू मला इतकी घोर शिक्षा केलीस. सर्व प्राण्यांच्या वधापेक्षा सुद्धा ब्राह्मण वध हा कितीतरी आणि अधिक गर्हणीय असतो. मज ब्राह्मणाचा वध करण्यासाठी ज्या अर्थी तू प्रवृत्त झालास त्या अर्थी तुला मर्त्यलोकामध्ये क्षुद्र योनीत मनुष्याचा जन्म घ्यावा लागेल. जगामध्ये धर्माचे किंवा अधर्माचे फळ कोणते मिळावे यासंबंधी मी मर्यादा म्हणजे दंडक नियम घालून देतो. मुलगा 14 वर्षांचा होईपर्यंत तो जे करील त्याची गणना पापामध्ये करू नये. 14 वर्षानंतर त्याच्या हातून जर अपराध घडला तर मात्र ते पापच समजावे. वैशंपायन म्हणाले, आणि मांडव्य ऋषींनी केलेल्या अपराधामुळे त्यांना ज्या यातना भोगाव्या लागल्या त्यांच्यामुळे त्यांनी यमधर्माला दिलेल्या शापाच्या प्रभावाने तो मर्त्यलोकात शूद्र योनीमध्ये विदुराच्या रूपाने जन्माला आला. हा विदुर धर्मशील होता, राजनीतीत कुशल होता, निर्लोभी होता आणि क्रोधरहित होता. तसेच तो दूरदृष्टीचा होता, शांत स्वभावाचा होता आणि कौरवांच्या हिताला नित्य जपणारा होता. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका, शेअर करा, कमेंट करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.